विद्यार्थ्यांनो नमस्कार. 7th स्टँडर्ड मॅथ्स प्रॅक्टिस सेट 41 आपण शिकत होतो. सिम्पल इंटरेस्टची गणितं आपण शिकतोय बघा. आणि आज आपण क्वेश्चन नंबर 3 त्यातला स्टार्ट करतोय. क्वेश्चन नंबर 3, जावेद डिपॉझिटेड ₹12,000 at 9% per annum in the bank for some years and withdraw his interest every year. At the end of the period, he had received altogether 17,400 rupees. Then how many years had he deposited his money? प्रश्न तुम्हाला कळाला असेल असं मी अपेक्षा करतोय आणि परत एकदा समजावून सांगतोय बघा. जावेदने काय केलं, बँकेमध्ये 12,000 रुपीज ठेवले. याचा अर्थ प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू दॅट पी इज इक्वल्स टू रुपीज 12,000. 12,000 इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू अँड रेट ऑफ interest that is R is equals to 9% per annum. Okay, and after some years he altogether received all total amount that means amount is given 17,400 rupees. Then for how many years had he deposited his money? मग आपल्याला शोधायचं आहे नंबर ऑफ इयर्स, दॅट मीन्स एन आपल्याला शोधायचं आहे, बरोबर. मग आता बघा, गणित एकदम सोपं आहे. मी परत तेच वाक्य तुम्हाला बोलतोय. आपल्याकडे अमाऊंट आहे, प्रिन्सिपल आहे 12,000, 12,000 रुपीज हे त्याने बँकेत ठेवले आणि त्याला मिळाले 17,400 रुपीज. मीन्स सम अमाऊंट, एक्स्ट्रा अमाऊंट ही रिसिव्ड फ्रॉम द बँक and that extra amount is called as a simple interest. मग simple interest is equals to amount minus principal. Simple interest is equals to amount minus principal. हा आपला फॉर्म्युला आहे की नाही. अमाऊंट मधून प्रिन्सिपल व्हॅल्यू मायनस करायची. 17,400 मायनस 12,000 म्हणजे जे एक्स्ट्रा रुपीज मिळालेत की नाही, त्याने 12,000 रुपये बँकेत ठेवले, एक्स्ट्रा मिळालेत 17,400. दॅट एक्स्ट्रा अमाऊंट इज कॉल्ड ॲज अ सिम्पल इंटरेस्ट. म्हणजे सिम्पल इंटरेस्ट त्याला मिळाला आहे 5,400 रुपीज. ओके, आता बघा, सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल्स टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100 असा आपला फॉर्म्युला आहे की नाही. Simple interest is equals to principal into rate of interest into number of years upon 100. Simple interest is given 5,400. That simple interest is given. Principal value is also given 12,000 rupees. R is also given 9% per annum and number of years we have to find. Okay, upon 100. आता काय होईल बघा, तर हे 2,0 कट होतील. इकडे आहे 5,400 5,400. 120 इथे मल्टिप्लाय आहेत, ते इकडे आल्यावर डिवाइड होतील. 9 मल्टिप्लाय आहेत, ते डिवाइड होतील. मग आता उत्तर येईल 5,400 अपॉन 120 इंटू 9. पुन्हा एकदा मी हा 0 कट करणार. 9 1 जा 9, 9 6 जा 54, 9 0 जा 0, 9 7 54, 9 0 जा 0, 12 1 जा 12, 12 5 जा 60. याचा अर्थ एन ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5. अँड एन मीन्स वॉट, नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स इज इक्वल्स टू 5 इयर्स. ओके, म्हणजे असं तुम्हाला हे गणित सोडवता आलं पाहिजे. मला असं वाटतं आता हे गणित तुम्हाला कळालं असेल, कारण आपण अशी बरीच गणितं सोडवलेली आहेत या प्रकारातली. हेही गणित तुम्हाला कळालं असेल. मी पुढे जातोय. चला बघा, नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊ. क्वेश्चन नंबर 4 कडे. प्रॅक्टिस सेट 41 त्यातला क्वेश्चन नंबर 4 आज आपण स्टार्ट करू. तोही थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतरची गणितं आपण फटाफट सोडवणार आहोत. सोपी आहेत ती गणितं. हा क्वेश्चन पूर्णपणे वेगळा आहे. स्टार केलेला क्वेश्चन, स्टार म्हणजे हॉट्स क्वेश्चन मधले असतात अवघड गणितं. त्यातला हा क्वेश्चन नंबर 4.
बघा, लताबेन borrowed some money from the bank at the rate of interest 10% per annum. That means rate of interest 10% per annum is given for 2.5 years. म्हणजे नंबर ऑफ इयर्स आहेत 2.5, दॅट मीन्स 2.5 इयर्स. ओके. टू स्टार्ट अ कॉटेज इंडस्ट्री, एक कापडाचं दुकान किंवा कॉटेज इंडस्ट्री स्टार्ट करण्यासाठी लताबेनने काही पैसे बँकेतून काढले. रेट ऑफ इंटरेस्ट होता 10% पर ॲनम, नंबर ऑफ इयर्स होते 2.5 इयर्स. इफ शी पेड 10,250 रुपीज ॲज अ टोटल इंटरेस्ट. टोटल इंटरेस्ट तुम्हाला दिलेला आहे बघा. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल्स टू 10,250. शी पेड 10,250 रुपीज ॲज अ टोटल इंटरेस्ट. हाऊ मच मनी हॅड शी बॉरोड. तर तिने किती रुपये बँकेतून काढले असतील. दॅट मीन्स आपल्याला शोधायचे प्रिन्सिपल व्हॅल्यू. बघा गणित सोपं आहे की नाही. बघा, प्रश्न असा होता, लताबेनने काही पैसे बँकेतून काढले ॲज द रेट ऑफ इंटरेस्ट 10% पर ॲनम फॉर 2.5 इयर्स, 2.5 वर्षांसाठी. सिम्पल इंटरेस्ट होता 10,250. देन व्हॉट इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू, व्हॉट अमाऊंट शी हॅज बॉरोड फ्रॉम द बँक. बँकेतून तिने किती रुपये काढले असतील असा प्रश्न आहे. मग गणित आपल्याला जेव्हा नाही समजत ना, तेव्हा फॉर्म्युला घ्यायचा. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल्स टू P इंटू R इंटू N, प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू नंबर ऑफ इयर्स अपॉन 100. सिम्पल इंटरेस्ट 10,250 P आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. R 10, नंबर ऑफ इयर्स 2.5 अपॉन व्हॉट 100. बरोबर. 2.5 काय तिथे मल्टिप्लाय आहे, म्हणजे 2.5 इयर्स म्हणजे काय, 2.5 इयर्स म्हणजे 2.5 इयर्स. ओके. बघा, हे 2.5 तुम्हाला कळालं का, पहिल्यांदा ते लक्षात घ्या. असं त्यांनी दिलेलं आहे 2.5 इयर्स, सॉरी 2.5 म्हणजे 2.5 इयर्स असं दिलेलं आहे. ओके. मग आता मी काय करणार, 2 2 जा 4. आपण कसं सोडवतो हे, 2 इंटू 2 प्लस 1 अपॉन 2. 2 2 जा 4 प्लस 1 5 अपॉन 2, दॅट मीन्स 2.5. म्हणून मी इथे 2.5 इयर्स असं घेतलं आहे. ओके. आता चला पुढे बघा. 100 याचा एक पॉईंट मी इथे काढणार आहे आणि याला असं लिहिणार आहे, P इंटू 10 इंटू 25 अपॉन 100 जो आहे याचा एक पॉईंट काढला म्हणून 1 0 वाढला. इकडे 10250. हा एक 0 कट झाला. 25 1 जा 25, 25 4 जा 100. 4 इथे डिवाइड आहे, तो इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल. 1250 10250, 10,050 250 इंटू 4 मल्टिप्लाय करा. किती ते बघा, 4 पंचे 20, इकडे 2 आले. 4 2 जा 8 प्लस 2 दॅट इज 10. कॅरी 1. बघा परत एकदा बघा, 4 0 जा 0, 4 5 जा 20, कॅरी 2, 4 2 जा 8 प्लस 2 10, 4 0 जा 0 प्लस 1 अँड 4 1 जा 4. म्हणजेच प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे 41,000 रुपीज. कळतं आहे. 41,000 रुपीज हे त्यांनी बँकेतून कर्ज काढलं. आता प्रश्न असा आहे, बँकेला रिटर्न किती करायचे असेल तर दोघांची बेरीज करावी लागेल. पण प्रश्न फक्त आपल्याला विचारला होता हाऊ मच मनी शी बॉरोड, किती रुपये बँकेतून काढले होते. तर किती रुपये बँकेतून काढलेले, 41,000 रुपीज. म्हणजे हेही गणित तुम्हाला कळालेलं असेल. आणि आता मी जाणार आहे पुढचा काही क्वेश्चन, महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हालाही सोडवायचे आहेत. क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे. तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यू दिलेल्या आहेत. फिल इन द ब्लँक सांगितलं आहे. प्रिन्सिपल व्हॅल्यू इज रुपीज 42,000. रेट ऑफ इंटरेस्ट इज 7%. टाईम इज 3 इयर्स. आणि आपल्याला शोधायचं व्हॉट इज द सिम्पल इंटरेस्ट अँड अमाऊंट. सिम्पल इंटरेस्ट अँड अमाऊंट आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे. मी डायरेक्टली स्टार्ट करणार गणित. कसं बघा, फॉर्म्युला यूज करतो आहे. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल्स टू
P इंटू आर इंटू एन अपॉन 100. सिम्पल इंटरेस्ट तर शोधायचा आहे. प्रिन्सिपल व्हॅल्यूज 42,000. रेट ऑफ इंटरेस्ट 7. टाईम किती दिला आहे बघा. नंबर ऑफ इयर्स 3 इयर्स अपॉन 100. हे 2 0 कट होतील. 42 इंटू 7 इंटू 3. 42 इंटू 21. 7 3 21. किती येते मल्टिप्लाय. 21 21 दुने 42 म्हणजे 21 2 42. 21 चौक 84 आणि 4 88 88. म्हणजेच आपल्याला सिम्पल इंटरेस्ट मिळणार आहे 882. अमाऊंट इज इक्वल्स टू अमाऊंट P प्लस SI. प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. प्रिन्सिपल व्हॅल्यू 4200. सिम्पल इंटरेस्ट 882. दॅट मीन्स अमाऊंट इज इक्वल्स टू 5082. ओके. म्हणजे अशी गणितं तुम्हाला ही सोडवता आली पाहिजेत. मी अजून एक गणित तुम्हाला सोडून देणार आहे आणि बाकीची गणित तुम्ही होमवर्कला सोडवायला पाहिजेत. ही सगळी गणितं खूप सोपी आहेत. ऑलरेडी यातली बरीचशी गणितं तुम्हाला शिकवून पण झालेली आहेत. पुढे आपण क्वेश्चन नंबर 2 सोडवणार आहोत. त्यातलाच बघा, तुम्हाला प्रिन्सिपल व्हॅल्यू शोधायची आहे. रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल्स टू 6%. ओके. नंबर ऑफ इयर्स टाइम is equals to 4 years. Simple interest is 12,000 rupees. आपल्याला प्रिन्सिपल आणि अमाऊंट या दोन व्हॅल्यू शोधायचे आहेत. सिम्पल जेव्हा गणित समजत नसेल तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, फॉर्म्युला यूज करायचा आणि व्हॅल्यू ठेवायच्या. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल्स टू P इंटू आर इंटू एन अपॉन 100. काय काय दिलं बघा. सिम्पल इंटरेस्ट दिलेला आहे. किती येतो 1200. प्रिन्सिपल व्हॅल्यू शोधायची आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 6 अँड नंबर ऑफ इयर्स 4 अपॉन 100. ओके. आता काय करायला सांगा, तर आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. हा 100 डिवाइड आहे, इकडे आल्यावर तो मल्टिप्लाय होईल. या दोन व्हॅल्यू मल्टिप्लाय आहेत त्या डिवाइड होतील. 6 इंटू 4 इज इक्वल्स टू व्हॉट. प्रिन्सिपल. 6 1 जा 6, 6 2 जा 12. ओके. आणि 0 0 आहे तसेच. 4 1 जा 4, 4 5 जा 20. 50 इंटू 100 दॅट इज 5000. मीन्स प्रिन्सिपल व्हॅल्यू आली 5000 रुपीज. आता शोधायचं आहे अमाऊंट इज इक्वल्स टू P प्लस SI. 5000 प्लस सिम्पल इंटरेस्ट 1200. 6200 इज अ अमाऊंट. म्हणजे ही अशी सर्व गणितं आहेत. तुम्हाला होमवर्कला मी क्वेश्चन देणार आहे. होमवर्क बघा. फर्स्ट क्वेश्चन होमवर्कसाठी. प्रिन्सिपल व्हॅल्यू 8000. रेट ऑफ इंटरेस्ट 5%. आपल्याला शोधायचे नंबर ऑफ इयर्स जेव्हा सिम्पल इंटरेस्ट असेल 800 आणि अमाऊंट शोधायची आहे. अजून एक क्वेश्चन होमवर्कला देतोय मी तुम्हाला. प्रिन्सिपल व्हॅल्यू शोधायची आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 5%. नंबर ऑफ इयर्स सुद्धा शोधायचे आहेत. सिम्पल इंटरेस्ट आहे 6000 आणि अमाऊंट आहे 18,000. मी या गणितात थोडीशी तुमची मदत करणार आहे होमवर्कच्या. तुम्हाला प्रिन्सिपल व्हॅल्यू या गणितातून डायरेक्ट मिळेल. अमाऊंट मायनस सिम्पल इंटरेस्ट जर केला तर प्रिन्सिपल व्हॅल्यू डायरेक्ट तुम्हाला मिळणार आहे. कशी. 18,000 मायनस 6000 केले तर प्रिन्सिपल व्हॅल्यू मिळणार 12,000 रुपीज. मग प्रिन्सिपल व्हॅल्यू मिळाली. आता नंबर ऑफ इयर्स शोधा. ओके. अशी काही गणितं आहेत तुम्ही होमवर्कला शोधायचे. आज आपण इथे स्टॉप करू आणि आपला चॅप्टरसुद्धा संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा चॅप्टर स्टार्ट करू. थँक्यू.